नाशिकमध्ये कळवण तालुक्यात आदिवासी पाड्यामध्ये आदिवासी शिक्षण संस्थेमधील एक जी अल्पवयीन 15 वर्षाची मुलगी आहे ती आता नुकतीच नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी जी आहे ती बाळंतपण झालेली आहे आणि एकंदरीत 15 वर्षाची जी ही अल्पवयीन मुलगी आहे हिला बाळंतपण गेलेलं आहे। या सर्व संदर्भात बोलण्यासाठी नाशिकचे आदिवासी अप्पर आयुक्त दिनकर पावरा सर आपल्यासोबत आहेत। सर, या ठिकाणी नाशिकमध्ये असा गलिच्छ प्रकार जो आहे तो खरं तर ग्रामीण भागात घडलेला आहे आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार एकंदरीतच घडला आहे। काय नेमकं सांगाल? हां, आता आदिवासी विकास प्रकल्प कळवण यांच्याकडून आम्हाला माहिती मिळाली की आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बाळंतपण झाल्याची माहिती आम्हाला मिळाली आणि त्यामुळे त्या माहितीच्या आधारे आम्ही हे केला। ती पोरगी 9वीला शिकत होती आणि ती एक मुलीचं जे काही रिलेटिव्ह पोरगा आहे त्याच्यावर सुद्धा पोस्को अंतर्गत कारवाई झालेली आहे। तो सुद्धा 18 वर्षाखालील आहे आणि त्याला बाल सुधारगृहात ठेवण्यात आल्याची प्राथमिक माहिती आम्हाला मिळालेली आहे। कर्मचाऱ्यांकडून जी काही चौकशी केलेल्या कारवाईची माहिती घेतली आणि ती माहिती घेऊन आम्ही संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे आणि त्यांच्या खुलासा प्राप्तांती जे काय। सर, आपण जर एकंदरीत बघितलं तर ही जी डिलिव्हरीची प्रोसेस आहे हिला जवळपास 9 महिन्याचा जो आहे तो एकंदरीत कालावधी आहे। 9 महिने कर्मचारी काय झोपेत होते नेमके का? त्यांच्याकडून इतकी हलगर्जीपणाची गोष्ट कशी काय घडू शकते? एक अल्पवयीन मुलीला दिवस जाणं म्हणजे एकदम एक खूप निंदनीय गोष्ट आहे। एकंदरीत आपल्याला काय वाटतं? आता विषय आहे की शाळेमध्ये आपण विद्यार्थ्यांचे काही नोंदी आपण मेंटेन केल्या जातात, परंतु नोंदी घेताना शाळेकडनं ज्या गोष्टी आहेत डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे पुढील तज्ज्ञाकडे रेफर करणे ही कारवाई होणं अपेक्षित होतं। ते झालेली नाही। ही त्रुटी आम्हाला प्रथमदर्शनी दिसून आलेली आहे। या सर्व संदर्भात सर आत्तापर्यंत किती कर्मचारी यामध्ये दोषी आपण धरलेले आहेत आणि या सर्व संदर्भात जर हे कर्मचारी यांचा जर समावेश आढळला कुठल्याही प्रकारचा किंवा यांचा हलगर्जीपणा जो यांच्याकडून व्यक्त झालेला आहे या सर्व संदर्भात दोषी आढळल्यामुळे तुम्ही त्यांचं निलंबन करणार का? हां, आम्ही निश्चितच त्यांना कारण दाखवा नोटीस पाठवलेली आहे आणि ते दोषी आढळून आले आम्ही त्यांच्यावर नक्की कारवाई करणार आहोत। कारवाई तर होणारच त्यांच्यावर, पण निलंबनाची कारवाई आपण कठोर कारवाई कशी घेणार त्यांच्यावर? ते निलंबनास पात्र आहे असे दोष आढळून आले तर निलंबनाची सुद्धा कारवाई केली जाईल। खरं तर ते निलंबनास पात्रच आहेत, कारण जवळपास एका अल्पवयीन मुलीला असं गोष्टी जे होणं आणि त्या ठिकाणी असलेला आदिवासी भाग जो आहे हा खरं तर उच्च शिक्षित भाग नाही आहे। त्या ठिकाणी शिक्षण लोकांचं कमी आहे। अनेक गोष्टी त्या ठिकाणी वारंवार घडत असतात आणि अशा ठिकाणी अशी गोष्ट घडणं म्हणजे ही एक निंदनीय गोष्ट आहे। तर निलंबनाचे पात्र सर ते आहेत, पण आपण करणार का या सर्व संदर्भात? ठीक आहे, आम्ही जी चौकशी करतो आहे चौकशी अंतर झालेली कारवाई आम्ही 100%